नमस्कार, मी महेश पाटील. बच्चू कडूंचं उपोषण शेतकऱ्यांसाठी गोड होईल का? आजचा मुद्दा आहे. बच्चू कडूंनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी, दिव्यांगासाठी आणि हमीभाव मिळण्यासाठी 6 दिवसाचं उपोषण केलं. खूप छान होतं. महाराष्ट्रभर शेतकऱ्यांना एक नवीन ऊर्जा भेटली आणि त्याच्यापासून महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याच्या गोष्टीवरती बोलायला हे सरकार चालू केलं. पण त्यांनी ज्या पद्धतीनं उपोषण मिटवलं, बावनकुळे साहेब आले, त्यांच्या एका साईननं गव्हर्नमेंटचं काय त्याच्यावरती शिक्का नव्हतं, महाराष्ट्र सरकारचं काय त्याच्यावरती आश्वासक असं काय डॉक्युमेंट्स नव्हते, एका पत्रावरती त्यांनी उपोषण सोडलेलं आहे. आता त्याच्यासोबतच त्याच गोष्टीवरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत राहुल शिंपले. हे एक शेतकरी पुत्र आहेत. यांच्याकडून आपण ह्या गोष्टीवरती सविस्तर चर्चा करणार आहोत. राहुलजी, माझा पहिला प्रश्न आहे की बच्चू कडूंचं हे जे उपोषण झालेलं आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीनं सोडलेलं आहे, ते शेतकऱ्यांसाठी ह्यांचं कडूचं उपोषण गोड होईल का? पहिल्यांदा तर धन्यवाद महेशजी, तुम्ही इथं मला बोलवल्याबद्दल. आणि पहिल्यांदा तर महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आज मी बाप दिनाच्या शुभेच्छा देतो. या जगाचा पोशिंदा हा शेतकरी आहे, हा बाप आहे. बरोबर. आणि त्या बापालाच आत्तापर्यंतची जी चळवळ उभा राहिली किंवा व्यवस्था उभा राहिली ते विसरलेले आहेत. तो मुद्दा असा आहे की बच्चू कडूंचं उपोषण गोड होईल का? आता बच्चूजी कडू यांनी उपोषण केलं, त्यांचं अभिनंदन आहे. 6 दिवस त्यांनी अन्नत्याग केला, त्याला सलूट आहे. परंतु हे निगरगट्ट काळजीचं म्हणजे गेंडऱ्याच्या कातडीचं असलेलं सरकार, मग ते कुठलंही सरकार असू द्या, निवडून येण्याच्या अगोदरवरती बऱ्याच आश्वासनं दिलं, थापा दिल्या जातात आणि ते सरकार नंतर सिस्टीममध्ये निवडून येतं. आणि ते आंदोलन जे काही लोक करत असतात ते लोक त्या आंदोलनाला एक चांगल्या पद्धतीनं बघत नाहीत. ही लोक कशासाठी बसलात त्यांच्या मनामध्ये एक द्वेष असतो, परंतु ते कोणत्याही पद्धतीनं मिटवायचं. आणि एका साईनवरती बावनकुळे साहेबांनी त्यांच्या लेटर पॅडवरती साईन दिलेली आहे. त्याला कुठलंही संविधानिक किंवा कुठलंही शासकीय असं हमीपत्र नाहीये की आपल्याला कर्जमाफी भेटेलच. 15 दिवसामध्ये ते आता समिती गठन करणार आहेत. आता महाराष्ट्रात अशा किती समिती गठन झालेत हे तुम्हाला मला सांगायची गरज नाही. बरोबर. मी ह्याच्यातच एक ॲड करू इच्छितो की मराठा आंदोलनाच्या वेळेस ज्यावेळेस लोकांनी मुंबईकडं वाटचाल केलेली होती आणि त्यावेळेस असंच एक फसवणूक झालेली होती, जे शिंदे साहेबांनी एक लेटर देऊन त्यांना आजपर्यंत रखडवलेलं आहे. आणि शेतकरी आंदोलने असंच होण्याच्या मार्गावर आहे का? आता तुमचा जो मुद्दा तो रास्त आहे. कुठलंही सरकार असू द्या, एखाद्या कुठल्याही आमदारांनी, खासदारांनी त्यांच्या एका साईनवरती जर ते आंदोलन स्थगित होत असेल तर ते संविधानिक नाहीये किंवा तो अध्यादेश गव्हर्नमेंटचा नसतो. ही पहिली बात लक्षात असावी. बरोबर. गव्हर्नमेंटचा अध्यादेश कधी असतो? प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला ज्यावेळेस त्याचा अध्यादेश येतो की पूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे किंवा पूर्ण मराठ्यांना कुणबी आरक्षण भेटलं पाहिजे किंवा त्यांचे पत्रकं भेटली पाहिजे. असंच जरांगे पाटलांच्या वेळेस झालं, परंतु तो आज आपला मुद्दा नाही. आपला मुद्दा आहे की बच्चू कडू यांचं जे आंदोलन होतं ते गोड होईल का? अशा प्रकारची आतापर्यंत देशामध्ये कितीतरी आंदोलनं झालेत, देशामध्ये देश स्वतंत्र झाल्यापासून. परंतु खरा मुद्दा हा आहे की भारतीय जनता पार्टीचं हे जे सरकार आहे, भ्रष्टाचारी जनता पार्टी आता त्यांना म्हणायला लागलेत लोक, ते खरंच शेतकऱ्याविषयी त्यांची तळमळ आहे का? 2014 मध्ये ते शेतकऱ्याला MSP देऊ म्हणून त्यांनी सांगितलं, शेतकऱ्याचं हमीभाव जे काही उत्पन्न डबल करू म्हणून सांगितलं. बरोबर. आणि आज अवस्था काय? आपल्याला हे सरकार आलंय म्हणून ह्यांच्यावर टीका नाहीये, परंतु हे काय बोलले होते आणि काय करतायत यावरती आपण सविस्तर जाऊया आणि ह्याच्यावरती तोडगा काय हे चर्चा करणं गरजेचं आहे. ह्याच्यासोबतच माझा दुसरा एक प्रश्न आहे, म्हणजे हा खूप कॉमन प्रश्न आहे. शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या पाठीमागचे कारणं काय आहेत आजच्या सिच्युएशनमध्ये? 2000 आपण सरकार न बघता त्याच्या पाठीमागच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं शेतकऱ्याच्या मालाला भाव होते, शेतकऱ्याच्या कुठल्याही वस्तूवरती GST नव्हते, मला ते अवजारे असो, खत असो, बियाणे असो किंवा औषधं असो, त्याच्यावरती GST नव्हते. आणि त्याच्या आज जे काय तो परचेस करतोय त्याच्यावर सुद्धा GST वगैरे असं काय नव्हतं. हे GST ॲड झालं आणि त्याच्या मालाचे जे 50% रेट कमी झाले, त्याच्यामुळं आज कर्जबाजारी होण्याच्या पाठीमागचे कारणं वाढलेले आहेत का आधीपासूनच काय रूट कॉज आहेत ज्याच्यावरती आधीच्याही सरकारनं काम केलेलं नाही आणि आत्ताच्याही सरकारनं काम केलेलं नाही? ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्येच उत्तर आहे. म्हणजे महाराष्ट्रात आता 14 कोटी लोक आहेत, त्याच्यातली जवळजवळ आपण जरी 70% लोक म्हटले तरी 9 ते 10 कोटी लोक ही शेतीच्या उत्पन्नावरती डिपेंडन्स आहे. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ आता 36-37 जे जिल्हे आहेत आपले आणि पूर्ण जर तालुके बघितले त्याच्यातल्या निम्म्या तालुक्यामध्ये सोयाबीन आणि कपाशीवर शेतकरी निर्भर आहे किंवा त्याच्यावरती डिपेंडन्स आहे. बरोबर.
भारत देश स्वतंत्र झाला तेव्हापासून आपल्या देशामध्ये अन्नधान्य खायला प्यायला नव्हतं, परंतु अन्नधान्याच्या बाबतीत आपण 2013ला म्हणजे 2004 ते 14 जे सरकार होतं ते शेतकऱ्याचं उत्पन्न डबलच नाही झालं तर 2.64% म्हणजे तिप्पट झालं. आणि शेतकऱ्याचे जे उत्पन्न होते जसं की सोयाबीन असेल, तूर असेल, हे घेतलेली उत्पन्न त्याचे जे भाव होते ते तुम्ही जर एक अंदाजित ठोकळ मानाने काढले 10 क्विंटल सोयाबीन एकरी शेतकऱ्याला होत आहे, बरोबर, तर 7,000 पर्यंत भाव गेले होते 2014-13. माझ्या बघण्यामध्ये 11,000ला गेला होता, पण एक अवरेज भाव पकडून चालू आपण 7,500 तर 10 क्विंटलचं जरी म्हटलं तरी 70,000 रुपये होतात. आणि हे जे सरकार सांगत होतं म्हणजे सरकार म्हणून टीका नाहीये, ते पण एक शेतकरी आहेत, पण खोटं किती बोलावं या सरकारकडून शिकायचं असतं. आणि हे सरकारने ते केलं. देवेंद्र फडणवीस साहेब आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी एक पायी दिंडी काढली होती की शेतकऱ्याला हमीभाव 6,000 भेटला पाहिजे. कधी 2014ला काढली होती आणि आज 2024 आहे. मग काय झालं बाबा 6,000 रुपये द्यायचं? 6,000 सोडून द्या, 4,000 रुपये. खरी कारणं ही आहेत की आपण कुणावरती टीका नकोय, कुठलंही सरकार आलं ही कारणं नाही आहेत. खरी कारणं आहेत देशामध्ये जे आज आपलं पामतेल आयात होत आहे. आज एकूण उत्पन्नापैकी आपण जे घरामध्ये तेल खातोय त्याच्यातले 50% तेल हे पामतेल आहे. ते पामतेल आपण आणतोय कुठून? ब्राझील असेल, मोझंबिया असेल, ह्या छोट्या छोट्या देशांकडून पामतेल घेऊन येतोय. आणि ह्या पामतेलामुळं लोकांच्या जीवनमानावरती परिणाम होतोय. जगामध्ये सगळ्यात जास्त हार्ट अटॅक, BP आणि मधुमेह होण्याचं प्रमाण जगामध्ये सगळ्यात जास्त भारत देश झालाय. त्याचं कारण काय? तर आपण जे खाद्यपदार्थ खातोय त्याच्यात तेलाचं उत्पन्न, जे पाम तेलाचं पासून निर्माण केलेलं तेल, बरोबर. आणि ह्याचं शुद्धीकरण कुठलंही नाहीये. तर ह्याच्यावर तोडगा काय आहे की जे बाहेरून आपण सोयाबीन आणतोय, बाहेरून आपण तूर घेऊन येतोय, तर न आणता आपण जर आयात न करता निर्यात जर केली तरी शेतकऱ्याला कमीत कमी सोयाबीनला 8,000 रुपये भाव भेटू शकतो, बरोबर. कुठल्याही लाडक्या बहिणीची, कुठल्याही सन्मान निधीची शेतकऱ्याला गरज नाहीये. 8,000 म्हणजे 10 क्विंटलचे 80,000 रुपये होतात. ही सरकारची लोकांची अपेक्षा आहे, बरोबर. ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. शेतकरी म्हणजे आज फक्त मतदानापुरता नाहीये, तो हा देशाचा कणा आहे, तो ह्या देशाचा बाप आहे, तो आपल्याला जगवतोय. परंतु कुठलंही सरकार आलं तर त्याच्याकडे एक मतदार म्हणून ते लोक बघायला लागलेत. हे कुठल्याही सिस्टीमचं सर्वात मोठं अपयश आहे असं मला वाटतंय. आता ह्याच्यातूनच एक प्रश्न तयार होतो, प्रत्येक सरकारने त्याच्या धोरणानुसार शेतकऱ्यासाठी काय ना काय केलेले आहेत. ह्या सरकारच्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये ज्या गोष्टी बोललेल्या होत्या त्या गोष्टी तर झालेल्या नाहीत मुळात. दुसरी अशी गोष्ट आहे की शेतकऱ्याकडे फक्त एक मतदार म्हणूनच बघितलं जातं का? त्यांच्या बहिणींना 1,500 रुपये दिल्यानंतर शेतकरी खुश होतो का? आणि त्याच्याच पाठीमागं किंवा त्याच्याच विरोध दिशेला जर बघायला गेलं तर शेतकऱ्याला हमी भावाच्या नावानं आज लिटरली गाजरं दिलं जातात. कारण 7,500-8 हजारचा सोयाबीनचा भाव आज 3,500 ते 4,000 पर्यंत आणून ठेवला. ह्या गोष्टी जाणीवपूर्वक केल्या जातात का? शेतकऱ्याला फसवलं जातं का? शेतकरीची अपेक्षाच नाहीत की अजिबात त्याला भाव भेटला पाहिजे का? सरकार ह्याच्याकडे फक्त ह्याला वोट बँक म्हणून ठेवायचं, ह्यांच्या फक्त पोटा पाण्याचा किंवा ह्यांच्या दिनचर्येचा खर्च जो लाडकी बहीण असेल, 5 किलो राशन असेल, जे काय अशा स्कीम असतील आणि ते शेतकऱ्याचे 2,000 जे मोदीजींचे सो कॉल्ड म्हणून ते देतात त्याच्यावरती शेतकऱ्याला निर्भर करून ठेवलेलं आहे का? म्हणजे डिपेंडन्सी वाढलेली आहे का? आणि शेतकरी स्वतःच्या हमी भावाबद्दल आज बोलायला किंवा त्याच्याबद्दल आक्रोश काढायला शेतकरी का म्हणजे धजत का नाही? आज बच्चू कडूचं आंदोलन झालं फक्त ते त्या भागापुरतं झालं. जसं की देशामध्ये ज्यावेळेस पंजाबी लोकांनी आणि हरियाणाच्या लोकांनी 1.5 ते 2 वर्ष आंदोलन केले होते, ते दिल्ली बॉर्डर जाम करून टाकला होता. त्यांनी 3 काळे कानून जे होते शेतकऱ्याचे माघारी घ्यायला लावले. पण महाराष्ट्रामध्ये त्या पद्धतीचं शेतकरी उठाव काय करत नाही? शेतकरी कुठं अडकलेला आहे नेमकं? काय वाटतं तुम्हाला? आता खूप चांगला प्रश्न. महाराष्ट्रामध्ये म्हणजे स्वतंत्र झाला महाराष्ट्र आणि ज्यावेळेसपासून निर्मिती झाली एक मंगल कलश यशवंतराव चव्हाण साहेबांनी घेऊन आले इथं. आणि पहिल्यांदा जो आपला पूर्णपणे फोकस होता देशातलं असलेलं सरकार आणि महाराष्ट्रातलं सरकार ही पहिल्यांदा शेतीवरती फोकस होता. म्हणजे आपण जर लहानपणी जन्मलो होतो आपण तर 1990, 91, 95च्या जन्मलेली मुलं, बरोबर. शेती म्हणजे अग्रेसर होती, बरोबर. हे आपण बघत होतो. व्यवसायाला पण तेवढं स्थान नव्हतं, पण आज नोकरीला तर दुय्यम स्थान, एकदम कनिष्ठ स्थान होतं. आज नोकरी 1 नंबरची झालेली आहे. परंतु तुम्ही जो क्वेश्चन केलेला आहे की सरकारच्या विरोधात हे लोक का उठाव करत नाहीयेत, पहिली तर गोष्ट ही जी व्यवस्था आहे प्रशासकीय व्यवस्था आणि सरकारी व्यवस्था ही शेतकऱ्याला लाचारीकडे घेऊन चालली. त्याचं एक उदाहरण साधक आहे. आपल्याला 1,500 बहिणीला गरज नाहीये. आज 2,000 रुपये जे शेतकऱ्याला सन्मान निधी देतोय ते काय टॅक्सचे पैसे आहेत.
ते तुम्ही जो DAP वगैरे खातं जे वाढवलेले आहेत हे सर्वसामान्य जनतेच्या खिशातले पैसे आहेत. ते देताय म्हणजे कुठलंही सरकार असू दे ते उपकार करत नाही. पहिली गोष्ट, बरोबर. हे सरकार शेतकऱ्याला पैसे पण नको आहेत. तुम्ही आज शेतकऱ्याला काय पाहिजे, तर शेतकऱ्याला काय पाहिजे की आज ज्या वेळेस तो उत्पन्न करतो त्या उत्पन्नाला हमीभाव पाहिजे, मार्केट सपोर्ट पाहिजे, चांगली पाहिजे. स्वामीनाथन आयोग तुम्ही जसं म्हटले की आता स्वामीनाथन आयोग किंवा MSP का भेटू शकत नाही, तर भेटू शकते पण ह्यांना भेटून द्यायची नाहीये. शेतकऱ्याला लाचार बनवायचंय. कशा प्रकारे लाचार? म्हणजे स्वामीनाथन आयोग भेटल्यानंतर शेतकरी सरकारला प्रश्न विचारू शकतो, कारण तो डिपेंड राहणार नाही असं म्हणायचं का? 100%. स्वामीनाथन आयोग जर देशामध्ये लागू झाला, MSP मार्केट सपोर्ट प्राइस जर लोकांना शेतकऱ्यांना भेटायला लागली, तर ह्या ज्या राज्यकर्त्याच्या जे आपल्या गल्ली बोलामुळे सो कॉल्ड ज्या आमदाराच्या मागे 100 लोक खेड्यामधली पोरं फिरायले, त्यांच्या मागे कुणी फिरणार नाही. बरोबर. जर तुम्ही आर्थिक स्वावलंब झाले, सक्षम झाले, तर शेतकरी त्यांच्या मागे फिरणारच नाहीये. परंतु ही त्यांना सिस्टीम नको आहे. कुठलंही सरकार असलं त्यांच्या मागे झेंडे घेऊन फिरणारी लोक पाहिजेत. त्याच्यासाठी काय पाहिजे की तुम्हाला जॉब नसला पाहिजे, तुम्हाला आर्थिक सक्षमीकरण झालं ना पाहिजे. 10 एकर शेती असलेला माणूस सुद्धा आज कर्जबाजारी आणि विष पाषाण करतो आणि आत्महत्या करतोय. त्याचं कारण काय? ही सरकारनं डेव्हलप केलेली व्यवस्था. 10 एकर शेतकऱ्याचं कमीत कमी 10 लाख उत्पन्न होऊ शकतं, पण त्या प्रकारे काय केलं पाहिजे? स्वामीनाथन आयोग इम्प्लिमेंट केला पाहिजे. शेतकऱ्याला जी इम्पोर्ट एक्सपोर्टचं धोरण आहे ते लोकांना समजावून सांगितलं पाहिजे. आज जगामध्ये जर बघितलं, सगळे देश समृद्ध शेतीकडे इस्रायल असेल, ब्राझील असेल, मोझंबिया असेल, शेतीवरती डिपेंडन्सी असून ते विकसित भारताकडे निघाले. आज आपण जगामध्ये सांगतोय की 4थ्या नंबरची आर्थिक महासत्ता आहे आणि ह्या 4थ्या नंबरच्या आर्थिक महासत्तेमध्ये तासाला 2 शेतकऱ्याच्या आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. बरोबर. आणि देशभरात बघितलं तर 11 आत्महत्या होत आहेत. हे कशामुळे व्हायला लागले? तर ही व्यवस्था तशी निर्माण केलेली आहे. तुम्ही फक्त मतापुरतं तुमचा उपयोग करायचा, तुम्ही एक नंबर म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं. बाकी शेतकऱ्याविषयी कुठल्याही सरकारला तळमळ राहिलेली नाहीये, कुठल्याही सरकारला आर्थिक सक्षम करायचं नाहीये. आणि जर करायचं असतं तर त्यांनी हमीभाव दिला असता. इम्पोर्ट एक्सपोर्टची धोरणं शेतकऱ्याला समजावून सांगितली पाहिजे, म्हणजे आयात निर्यातीची. आणि प्रत्येक खेड्यागणीस आज आपला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या गटामध्ये जर बघायला गेलं तर तिथं आमदार खासदार म्हणजे तुमचे पाय धुवायला येतात, पाय चाटायला येतात, पाया पडायला येतात असं म्हणलं तरी चालेल. पण हीच लोक नंतर आपल्या जिल्हा परिषद गटावाईज जेवढं काही तेल लागतंय, जेवढं काही डाळ लागतंय, त्याचं उत्पन्न आपल्या जिल्हा परिषद गटात झालं पाहिजे. याच्यावरच माझा एक प्रश्न होता की ज्या पद्धतीनं मोदी सरकारनं 2014 मध्ये सांगितलं की 100 स्मार्ट सिटी बनवू, त्याच्यासोबतच त्यांनी 2-2 खेडे दत्तक घेऊन त्याला स्मार्ट विलेज बनवायचा. प्रत्येक खासदाराला 5-5 खेडे दत्तक घेऊन त्याला स्मार्ट विलेज बनवायचा प्लॅन होता. मग हे स्मार्ट विलेज तर आजपर्यंत एकही दिसलेलं नाही. हे स्मार्ट विलेज पर्याय होऊ शकतं का की आता खेड्यातली जी शेतकरी किंवा शेतकऱ्याचे पोरं शहराकडे येतात, शहराचेही म्हणजे गर्दी वाढत चाललेली आहे, शहरावरती ताण वाढत चाललेला आहे. आणि मुंबईचा परवा जो घडला घटना की रेल्वेमधून असंच पडून 5-6 लोक मेले, तशा घटना फ्रिक्वेंटली होत राहणार आहेत किंवा होत आहेत. मग स्मार्ट विलेज हे देशापुढं पर्याय होऊ शकतं का? कारण आपल्या देशामध्ये 60-65% आसपास शेतकरी आहेत आणि त्या शेतकऱ्यांना तिथंच त्यांच्याच गावामध्ये जर स्वावलंबी केलं तर ह्या देशाचा प्रश्न किंवा बेरोजगाराचा प्रश्न सुटू शकतो का? आणि भावाचा सुद्धा प्रश्न सुटू शकतो का? त्याच्याबद्दल काय वाटतं? तुमचा खूप अभ्यासपूर्व प्रश्न आहे महेशजी. तुम्ही जो हा क्वेश्चन केलाय त्याच्यामध्ये खूप चांगले उत्तर आपण देऊ शकतो. परंतु ते उत्तर कुठलंही सरकार आलं तर त्यांनी इम्प्लिमेंट केलं तर हा फक्त 5 वर्षामध्ये देशाचा जो बेरोजगारीचा प्रश्न आहे तो मिटू शकतो. देशामध्ये सगळ्यात जास्त जो रोजगार निर्मिती होऊ शकतो तो आहे शेती. दुसरा आहे MSME, मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस, जे शहरी भागामध्ये छोटे छोटे उद्योग असतात ते आपण ग्रामीण भागात पण करू शकतो. जसं की तुमचं नटबोल्ट मॅन्युफॅक्चरिंग असेल, शेती प्रक्रिया उद्योग असतील, फळांचे उद्योग असतील, फळ प्रक्रिया उद्योग असतील. पण हे सरकारला करायचं नाहीये. आज तुमची जो प्रश्न केला तो खूप उत्तम आहे. 16 लाख रुपये कोटीचं कर्जमाफ उद्योजकांचं 16 लाख करोड रुपयाचं कर्जमाफी एका झटक्यात ह्या सरकारने उद्योजकांची केली आहे. कमीत कमी फक्त 54 लोकांची. भारत देशाच्या शेतीवरचं जर कर्ज आणि स्पेशली महाराष्ट्रात जर करायचं म्हणलं 7.5 लाख कोटीचा आपला अर्थसंकल्प आहे. 7.5 लाख रुपये कोटीचा. त्याच्यातले फक्त 1 लाख कोटी रुपये शेतकऱ्याला कर्जमाफी दिली आणि त्यानंतर तुम्ही आयुष्यभर शेतकऱ्याला कर्जमाफी शेतकरी मागतच नाहीये. पण तो मागतो कशामुळं? नैसर्गिक आपत्ती असेल, शेतकऱ्याला हमीभाव व्यवस्थित नाहीये आणि त्याच्यामुळं शेतकरी कर्जबाजारी होत चाललाय. त्यासाठी शेतकऱ्यांनी सिस्टीम अशी उभा केली पाहिजे, तुम्ही जसं म्हणत होते की स्मार्ट विलेजेस निर्माण झाले पाहिजे. स्मार्ट विलेजेसची कन्सेप्ट काय
की गावामध्ये कमीत कमी 2,500 ते 3,000 लोक असतात. जिल्हा परिषदेच्या गटामध्ये जवळजवळ 10 जरी गावं म्हटलं 30,000 लोकसंख्या असते. 30,000 लोकसंख्याचा जर उलाढाल बघायचं म्हटलं तर महिन्याला कोटी म्हणजे जवळजवळ 7 ते 8 कोटीच्या जवळ जाते. आणि 7 ते 8 कोटीची उलाढाल तिथं जर ग्रामीण भागामध्ये छोटे छोटे उद्योग झाले, जसं की तेल प्रक्रिया उद्योग असेल, डाळ प्रक्रिया उद्योग असेल, त्याच्यानंतर शेतकऱ्याचं जे उत्पन्न होत आहे तिथंच ते बाहेर देशामध्ये कसं पाठवायचं, सुद्धा छोटे छोटे व्यवसाय आटा चक्कीचे असतील. आज आपण जर बघायला गेलं तर हे सांगतात लोक की बाबा हिंदू भारत सक्षम भारत म्हणून सांगायला लागतात, आणि जगामध्ये सगळ्यात जास्त बीफ सप्लाय आपला देश करतोय. तेही गाईचं. तेही गाईचं, आणि तेही उत्तर प्रदेशमधून. म्हणजे खेद वाटतो. मग हेच तुम्ही जवळ 4-5 चंदेपुंदे लोकांना, जे जैन मारवाडी लोक तिथं वरी जाऊन करायला, त्यांना बोलून आता त्यांचे आडनाव पण घेऊन ये, ते अजून उद्रेक होईल. परंतु हेच लोक सर्वसामान्य गावातल्या गोरगरीब वस्तीला जे 70% लोक आहेत त्यांना हे उद्योग आपण देऊ शकतो, तशी व्यवस्था निर्माण करू शकतो. पण ही व्यवस्था निर्माण त्यांना करायची नाहीये. म्हणून जे तुम्ही म्हटले स्मार्ट विलेजेस म्हणजे कन्सेप्ट काय, आपण तिथंच जन्म घ्यायचा, तिथंच व्यवसाय करायचा, तिथंच लोकांना समृद्ध करायचं, आणि तिथंच देशाची निर्मिती म्हणजे समृद्धीची निर्मिती तिथं होऊ शकते. हे आपल्याला करायचं. आणि त्यामुळं प्रॉब्लेम काय झालेत माहिती, की शहराकडे आज गावाकडला 10,000 पगार असलेला मुलगा शहरामध्ये येतोय, त्याची 10 एकर जमीन असलेला, त्या मुलाचे लग्न व्हायला लागलेत. आणि ह्याच्यात आपले पण दोष आहेत. शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येक माणसाचा असं झालेला आहे. आता आपण पण आज इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं, तुम्ही ग्रॅज्युएशन पूर्ण टेक्निकलमध्ये केलं म्हणून आज शहराकडे आलो. का तर तिथं आपल्याला MIDC मध्ये, धाराशिव जिल्ह्याची आपली आज MIDC आहे. मराठवाड्यातली कुठली MIDC आहे की तिथं व्यवसाय निर्मिती झाली नाही झालेली. औरंगाबाद, जालना सोडलं तर थोडे बहुत काहीच नाहीये. ह्याच्यामध्ये मला अजून एक उदाहरण आठवतं की स्मार्ट विलेजचे एक उत्तम उदाहरण जर म्हटलं तर हिवरे बाजार. बरोबर. हिवरे बाजारमध्ये त्यांचं नाव काय आपले पवार साहेब, पोपटराव पवार सरांनी त्यांच्या गावामध्ये गेले. गावची अवस्था सगळ्यात बिकट अवस्था होती. त्यांनी त्या गावाला एक चांगल्या पद्धतीचं मॉडेल दिलं. फळबागा, फुलबागा आणि दुधाची शेती त्यांनी तयार केली. आज त्या गावामध्ये फक्त तीन लोक घरं असे आहेत ते की का बिलो पॉवर्टी लाईनमध्ये. बाकीचे सगळे करोडपती शेतकरी त्या गावामध्ये आहेत. त्याचं जर एक 10-20% जरी अनुकरण ह्या देशातल्या लोकांनी जर घेतलं आणि तिथल्या सिस्टमनी, तिथल्या ग्रामपंचायतनी आणि तिथल्या नेत्यांनी जर त्याचा अवलंब करायला चालू केलं तर स्मार्ट विलेज होणं खूप मोठी गोष्ट नाही. कारण आपल्या मातीमध्ये ताकद आहे आणि आपल्या त्या मातीत राबणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा भरपूर ताकद आहे. आणि त्याला फक्त एक ऊर्जा, त्याला चावी देणारे नेते, लोक किंवा तसे लीडर्स तयार होणं आजच्या काळाची गरज आहे, जे स्मार्ट विलेज बनवू शकतात. आता आपण चर्चेच्या शेवटी येतोय. शेवटचा माझा प्रश्न आहे की ह्या सर्व गोष्टीवरती आता नेमका तोडगा कसा, म्हणजे कर्जबाजारीपणा शेतकरी होतोच, त्याला कर्जमाफी पाहिजे, त्याला लाईट बिलही मोफत पाहिजे, त्याला लाडकी बहिणी पाहिजे, आणि सरकारला हे सगळे गुंतवून हे ठेवायचं आहे त्याच्यामध्ये. बरोबर. पण शेतकऱ्याला हिरवे बाजार सारख्या शेतकरी, करोडपती शेतकरी होणारे, त्यांची एक सायंटिफिक वेने शेती करणारे असे शेतकरी किंवा असा महाराष्ट्र बनवण्यासाठी याच्यावरती उपाय काय? आता आपण तर खरेच महाराष्ट्रामध्ये खूप तज्ज्ञ लोक आहेत. जलतज्ञ आहेत, शेती तज्ज्ञ आहेत, पर्यावरण तज्ज्ञ आहेत. त्या पर्यावरण तज्ज्ञांच्या, शेती तज्ज्ञातल्या लोकांनी स्मार्ट विलेजेस म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये 100 गावं स्मार्ट विलेजेस झाले पाहिजे असे एक समितीने त्यांनाकडे ड्राफ्ट दिलेलं आहे. 2014ला ह्या ज्यावेळेस सरकार आलं, आणि हे जे म्हणजे बोलघेवडच सरकार आहे, बोलण्यामध्ये आणि चांगल्या योजनेला नावं देण्यात त्यांना तोड नाहीये. परंतु शेतकऱ्याचं वाटोळं करण्यात, तुम्ही जसं म्हटलं शेतकरी आत्महत्या करतो नाही साहेब, त्याला करायला लावतं हे सरकार. कशा प्रकारे की त्याला हमीभाव द्यायचा नाहीये, त्याच्यात व्यवस्था निर्माण कुठली करायची नाहीये, फक्त योजनेची चांगलं नावं द्यायची. आज शेतकऱ्याचे जे गट बनलेले आहेत त्या गटाचे महाराष्ट्रामध्ये 200 कोटी रुपये ह्या सरकारने अजून दिलेले नाहीयेत. ही काय अवस्था आहे? म्हणजे शेतकरी गट निर्माण करतात, म्हणजे इनिशिएटिव्ह घ्यायला, तुम्ही जे म्हणताय शेतकऱ्यामध्ये धमक आहे, टॅलेंट आहे, रिसर्च करण्यात ती ताकद आहे. ते ज्यावेळेस गट एकत्र येतात, चांगल्या मार्गाला लागायला लागतात, त्याचे अनुदान खंडित केले जातात. परंतु हांचाच एक चेला चपाटा कुठला तरी वरी कार्यकर्ता असेल तर त्याला कोट्यावधी रुपयाचे त्याचे शेड जळलं जातं, इथं कुठल्या तरी कंपन्या जळल्या जातात आणि ते पूर्ण माफ होतं. बरोबर. ही व्यवस्था राज्यकर्त्यांच्या हातात आहे, आणि राज्यकर्ते कधी चांगले घडू शकतात किंवा कधी डिसिप्लिन मध्ये येऊ शकतात तर प्रत्येक नागरिक जागा झाला पाहिजे. आपण ह्या देशाचे मालक आहेत.
142 कोटी लोक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या दिवशी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला, अंबानीला पण एकच मत आहे, आपल्याला पण एकच मत आहे, पण त्या मताचे आपले अधिकार काय आहेत हे आपण विसरून गेलो. बरोबर. आणि हे एक मत ज्यावेळेस लोक मतदान मागायला येतात, ज्यावेळेस लोक संघटित होतील, फॉलोअप घेतील, प्रत्येक गावातून आवाज उठेल, कारण जिल्हाधिकारी असेल, तहसीलदार असेल, आमदार असेल, खासदार असेल, हे देशाचे सेवक आहेत, आपल्या टॅक्सवरच्या पैशावरती नोकरी करणारे लोक आहेत. बरोबर. पण त्यांच्या विरोधात आवाज उठवणारी लोक पाहिजे. आणि फक्त आवाज उठवून म्हणजे काय गोंधळ घालणं, शिव्या घालणं नाहीये, की भारतामध्ये किंवा आपल्या गावापुरतं जरी आपण विचार केला की आपल्या गावामध्ये हे सुविधा झाल्या पाहिजेत, ह्यासाठी कुणी जरी मागणी जरी केली तरी तू ह्या पक्षाचा आणि मी ह्या पक्षाचा म्हणून लोक बघतात. हे असं न बघता सगळ्यांनी संघटित झालं पाहिजे. ह्याच्यावरती तोडगा एकच आहे, एकमेव तोडगा आहे. कुठलंही सरकार आलं हे आपल्या शेतकरी जातीला वाचवणार नाहीये. बरोबर. ही शेतकरी एक जात जी कशी आहे, धर्म, पंथ, भेद हे सगळं विसरून, परंतु ह्या सरकारने काय केलं, गावागावामध्ये जातीमध्ये भांडणं लावायची. ह्याच्या पलीकडे त्यांचं लोकांचं माइंडसेट निर्माण होऊ द्यायचं नाही. आणि त्यामुळं आज 30-30 वर्ष मुलांची लग्न होत नाहीयेत. का तर तिथं उत्पन्न हमीभाव व्यवस्थित नाहीये, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप नाही. शेतकऱ्याचं पोरग म्हणजे लग्नच नको अशी अवस्था आज म्हणजे मार्केटमध्ये झालेली आहे, समाजामध्ये झालेली. शेतकऱ्याच्या पोराला पोरगी द्यायचीच नाही, भले ते पुण्यामध्ये जाऊन एखादं साधं 10-20 काम केलं तरी हरकत नाही. आज शेतकऱ्याची खरी कंडिशन आहे. हा तुम्ही पुढे करा, मला तुम्ही जे बोलताय ना ते परफेक्ट आहे, पण ह्या व्यवस्थेला आपण पण थोडं जबाबदार आहे. बरोबर. म्हणजे पूर्णपणे सरकारच असं नाहीये, आपण सरकारला क्वेश्चन करत नाही, पण शेतकऱ्याच्या पण मुलाला मुली दिल्या पाहिजेत. आता त्याची प्रबोधन महाराष्ट्रभर चालू झालेलं आहे, परंतु शेतकऱ्याच्या मुलाला मुलं दिली पाहिजेत अशी शेतकऱ्याची पण मानसिकता असली पाहिजे. पण आज मुलांचं काय झालंय, मुलींचं की प्रत्येकाला शहरामध्ये यायचंय. आता एज्युकेशन असेल, इंजिनिअरिंग केली असेल, डिग्री केली असेल, त्याला पर्यायच नाहीये, त्याला इकडे यावंच लागतं. जसं की आपण आलेलो आहे तिथं जॉब करावाच लागतो. परंतु शेतीमध्ये जर त्याला टिकायचं असेल, ती समृद्धी व्हायचं असेल, तर त्याला हमीभाव पाहिजे, तर शेतकऱ्याची लग्न होतील, ग्रामीण भागातल्या पोराची लग्न होतील. आज सांगायला दुःख वाटतंय, 30-30 वर्षाच्या पुढे असलेली प्रत्येक गावामध्ये 50-50 मुलं आहेत. त्यांचं शेतीतलं उत्पन्न खूप चांगलं आहे, पण त्यांच्याबद्दल बघण्याचा दृष्टिकोन वेगळा झालेला आहे. त्याच्यामुळे काय वाढलंय, बलात्काराचे प्रमाण महाराष्ट्रामध्ये वाढायला, गुन्हेगारीचं प्रमाण वाढायला लागलंय. आणि ह्याच्यामुळे सामाजिक आर्थिक संतुलन आणि सांस्कृतिक संतुलन बिघडायला लागलंय. ह्याच्यावरती तोडगा काय, तर प्रत्येक गावागावामध्ये महाराष्ट्र सरकारने प्रबोधन केलं पाहिजे, प्रत्येकाला जागृत केलं पाहिजे. आणि तुम्ही रोजगाराची निर्मिती केली पाहिजे प्रत्येक गावामध्ये शिक्षण, गावामध्येच रोजगार, गावामध्येच हमीभाव, गावामध्येच लग्न, गावामध्येच समृद्धी, ही स्मार्ट विलेजची कन्सेप्ट आहे. आणि ही जर झाली तर काहीही अवगत म्हणजे भारत समृद्ध व्हायला, शेतकरी समृद्ध व्हायला. आणि लोकांना ही जी बडी भाषणं करतात राज्यकर्ते, ती पण त्यांना करायची गरज नाही. बरोबर. तुम्ही ऍक्च्युअल प्रॅक्टिकली जर काम केलं, लालबहादूर शास्त्री सारखे जर ह्या देशामध्ये नेते होऊन गेले असतील की जे 1ही रुपयाचा सरकारचा पगार घेत नव्हते, बरोबर, तसे जर कृषी मंत्री, जय जवान जय किसानची योजना त्यांनी म्हणजे जो संकल्प केला होता तशी जर लोक उतरली तर 100% होतात. आज एक साधा आमदार झाला, एका 5 वर्षाच्या टर्म मध्ये कमीत कमी 500 कोटी 200 कोटी रुपये छापतोय. कुठून पैसे येतात हे? कुणाच्या पैशात, कुणाच्या बापाच्या पैशात, कुणाच्या बापाच्या पैशात, पगारच लाख 1.5 लाख रुपये. हा, तर ह्या व्यवस्थेवरती महाराष्ट्रातल्या प्रत्येक युवकांनी आवाज उठवला पाहिजे. नसेल तर हे सरकार आपल्या नरडीवर तर आलेलंच आहे, पण हे नारडा कापल्याशिवाय राहणार नाहीये. बरोबर. जे बोललो आता आपण संपवण्याच्या अगोदर एक सांगतो मी तुम्हाला, की मला लाज सांगायला सुद्धा हे वाटतं भारताचा एक नागरिक म्हणून. आता मला ते सांगायचं राहिलं, भारताचा पर कॅपिटा इन्कम म्हणजे प्रत्येक माणसाचं दरडोई उत्पन्न जे असतं किंवा सरासरी जे उत्पन्न असतं ते आपलं 2,56,000 रुपये आहे. तेच चायनाचं बघायला गेलं तर 13 लाख रुपये आहे आणि अमेरिकेचं जवळजवळ 65 लाखाच्या जवळ आहे. आणि आपण 4थी महासत्ता म्हणून आपण आपल्या देशाला बघायला लागलो. आणि विश्वगुरु भारत हे कधी होऊ शकतं तर प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पन्न कमीत कमी 10 लाखाच्या पुढे गेलं पाहिजे. तर ती व्यवस्था तशी जर निर्माण झाली तर 100% होऊ शकतं. पण ते सरकारला करायचं नाहीये. का तर शेतकरी फक्त हा मतदार राजा राहिला पाहिजे, त्यांनी मतदान केलं पाहिजे, बाकी काही न केलं पाहिजे. तो आमदार कधी बनला न पाहिजे, तो व्यवस्थेच्या विरोधात कधी उठला न पाहिजे, त्यांनी शेतकरी समृद्ध होण्यासाठी, स्वतः विकसित होण्यासाठी चांगल्या योजना नाही मागितल्या पाहिजे. हे सरकारचं धोरण आहे. त्याच्यामुळे कुठलंही सरकार आलं तर आपल्याला आवाज उठवावा लागेल. परंतु आपल्या शेतकऱ्यांचं पण असं झालंय साहेब, म्हणजे शिवाजी जन्माला येऊ पण दुसऱ्याच्या घरामध्ये, आपल्या घरात लोक आहे. म्हणजे
उद्या जर आपण आवाज उठवला, कुठलं तरी सरकार आपल्याला अटक केलं, ईडी सीबीआय, आपल्याला काही तसं काय सापडणार नाही, खालवरून कपडे सापडू शकतात आपल्याकडे, ह्याच्या पलीकडे काय सापडणार नाही. पण जर राज्यकर्ते घाबरून गेले तर ह्यांचं फक्त ह्यांचे पैसे वाचवायचे, ह्याच्या पलीकडे ह्यांना काही नाही. त्याच्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यांनी गावागावामध्ये आवाज उठवले पाहिजेत, गट निर्माण केले पाहिजेत. नाही तर हे आपल्या नरडीवर आता आलेले आहेत, नरड कापल्याशिवाय राहणार नाहीयेत. शेवटी एवढंच सांगतो, बच्चू भाऊचं जे हे बच्चू कडू साहेबांचं हे जे आंदोलन आहे ते महाराष्ट्रासाठी गोड व्हावं अशी महाराष्ट्रातल्या जवळजवळ 14 कोटी लोकांची इच्छा आहे. बरोबर. आता आपली चर्चा बऱ्याच सगळ्या गोष्टीला घेऊन आपण चर्चा केलेली आहे. बच्चू भाऊंचं आंदोलन ते गोड शेतकऱ्यांसाठी होईल का, त्याच्यासोबतच येणारे चॅलेंजेस काय आहेत, शेतकऱ्यांना सध्याची कंडिशन काय, कर्जमाफी झाली पाहिजे, कर्जमाफी व्यतिरिक्त स्मार्ट विलेजचा कॉन्सेप्ट काय, ह्या सगळ्या गोष्टी. राहुलजींनी सगळ्यात भारी एक गोष्ट काय बोलली की गावातच शिक्षण, गावातच उद्योग, गावातच लग्न, गावातच समृद्धी. हा कॉन्सेप्ट जर भारतामध्ये आला तर भारत निश्चितच विश्वगुरू होईल. एवढ्याच गोष्टीवरून आपण ही चर्चासत्र संपूयात. आणि राहुलजी तुम्ही आलात, आपली ही शेतकऱ्यांबाबतीची चर्चा झाली आणि ह्याच्या पुढे आपण असंच अजून चर्चा करू जे शेतकऱ्यांसाठी उपयोगी ठरतील. मग त्याच्यासाठी पुढचे प्रयत्न आपण करूयात. आलात, धन्यवाद. आणि तुमचंही सर्वांचं मनपूर्वक तुम्ही धन्यवाद.